ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे बोलतायत। उद्धव ठाकरे यांच्याचकडे त्या तिकिटाची मागणी दिली आहे। ठीक आहे, जर त्यांना योग्य वाटलं माननीय उद्धवजींना तर ते त्यांना देतील, काय हरकत। स्तंभपूजनाला तुम्ही त्यांना बोलवलं नाही, हा योग्य नाही असं थेट त्यांनी असं म्हटलंय। त्याचं कारण असं आहे की त्या जागेवर अनेकांचा डोळा होता आणि ते काही करतील म्हणून आम्ही मुहूर्त पाहून त्या दिवशी, आणि ते मुहूर्त ते होतं म्हणून स्तंभपूजन केलेलं आहे। आणि त्यांना आम्ही फोन केला त्यावेळेस ते उद्धव साहेबांच्या बरोबर होते, म्हणून उद्धव साहेबांच्या बरोबर असल्यानंतर मग तिथून कशाला परत बोलवायचं। पण त्यांचं असं म्हणणं आहे की मला सातत्यानं खैरे साहेब डावलत असतात, मला काय माहित नाही, कारण डावलत असतं तर मग इथपर्यंत ते आले पण नसते। अंबादास दानवेंना आता राज्यातलं सर्वात मोठं विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे, असं असताना सुद्धा ते लोकसभेचं तिकीट मागतायत, त्याचं कारण काय? नाराज आहेत तुमच्यावर, तुम्हाला पाडण्यासाठीच मागतायत का फक्त? नेमकं काय नेमकं? आता मी काही बोलू शकत नाही, तुम्ही ठरवा मी काहीच बोलणार नाही, कारण मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे। आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो, इव्हन आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पण काम करतो मी। बाकी काही मला हे नाही, मी एकनिष्ठ शिवसैनिक आहे, कुठेही गेलो नाही, कुठेही जाणार नाही, हे अनेक वर्षापासून माहिती आहे, उद्धव साहेबांनाही माहिती आहे, मी कधीच कुठे गेलो नाही, म्हणून मी एक दिवस सुद्धा। पण आता मला काही मंडळींनी पाडल्यानंतर मी स्वतः या ठिकाणी सांगतो की एक दिवस पण मी घरी राहिलो नाही। माननीय उद्धवजींनी मला दुसऱ्या दिवशीच बोलवलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काम करत राहा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काम करत राहा। आणि त्या दिवशीपासून मी आजपर्यंत मी पूर्ण 5 वर्ष मी काम केलं, 5 वर्ष मी काम केलं। लोकांनी मला खासदार म्हणूनच त्यांनी ट्रीट केलं, कारण खासदार म्हणून जे काही मी कामं करत होतो ते त्यांना तेच वाटलं की बाबा आपण खैरे साहेबांकडे जाऊन खैरे साहेबांकडे गेलं काम होतं, हे म्हणून माझं काय नाही, जनता म्हणते। तिकीट मिळायच्या आधीच, तिकीट मिळायच्या नंतर गुरु शिष्याची लढाई सुरू झाली होती, आता तिकीट मिळायच्या आधीच गुरु शिष्य एकमेकांच्या समोर लढाई लागले। कोण कोणाचा गुरु, कोण कोणाचा शिष्य, जरा सांगा। नाही, गुरु मी ते त्यांचा, शिष्य तोच आहे। कालही मला मातोश्रीमध्ये बोलला होता अंबादास की मी तुमचा शिष्य आहे का नाही, हो, आणि तुमच्याकडे रेकॉर्ड झाले नाही ते, तुमच्याकडे जेव्हा विरोधी पक्षनेता झाल्यानंतर रेकॉर्ड झालेले होते, मग ते जरा बोला ना तुम्ही काय का असं करतात ते? काही नाराजी आहे तुम्हाला? काही नाराजी वगैरे नाहीये, आम्ही सगळे एकत्र आहोत, एका कुटुंबातले, पारिवारिक संबंधातले, त्याच्यामुळे ते तसं काही नाही। आता कोणी ना कोणी त्यांना असं उलटा प्रश्न विचारला की मग ते उलटा, आता मला कोणी जर एकदम भडकाऊ प्रश्न विचारला तुम्ही लगेच भडकाऊ उत्तर द्या, पण आता जर शांती। त्यांनी स्पष्ट सांगितलंय तुम्ही एकांगी वागता, एकांगी निर्णय घेता, पक्षात हे चालत नाही। मी कधी एकांगी घेत नाही, मी कधी बोलत नाही, मी कधी एकटा निर्णय घेत नाही। मला माहिती आहे आपल्यावर अंगावर येईल, म्हणून आपल्यावर अंगावर आलं तर मग तसं नाही, म्हणून मी कधी एकांगी निर्णय घेत नाही। पण मी त्या ठिकाणी मी शिवसेना स्थापनेपासूनचा मी आहे, माझा अधिकार पण आहे तेवढा संपूर्णपणे त्या ठिकाणी, पण एकांकी निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे। मी सगळ्यांशी बोलून त्या ठिकाणी घेतो, परंतु तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की मी अगदी पाहिलं ना तुम्ही साहेबांचा आशीर्वाद, आणि साहेबांचा आशीर्वाद, आणि त्यावेळेसपासून मी 5 वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, कॅबिनेट मंत्री केलं होतं मला माननीय बाळासाहेब। नंतर दिल्लीत पाठवलं, दिल्लीत सुद्धा मी चांगलं काम केलं, 20 वर्ष काम केलं, इतकं चांगलं काम केलेलं आहे। आणि आजही मी म्हणजे मला कुठलंही पद नसताना मी खासदार म्हणून त्या ठिकाणी लोकांनी ट्रीट करून माझ्याकडे कामं करून घेतलेलं आहे। सगळ्या परिस्थितीमध्ये अशी एक चर्चा आहे की दानवे हे शिंदे सेनेत जाणार, मी काही बोलत नाही, मला नाही वाटत, कारण मला पण बोलला अंबादास, आणि त्यानंतर ते यांना पण माननीय संजयराव साहेबांनाही बोलला की नाही मी कुठे जाणार नाही। आणि आता आपल्या दूरदर्शनमधून पाहिलं मी टीव्हीमध्ये की मी कुठेही जाणार नाही। साहेब, उद्धव साहेबांचं तुमच्यावर एवढा प्रेम असताना का तिकीट डिक्लेअर का नाही करत तुमचं नाव? अरे पण तिथं बाकी विरोधी पक्षाचे कोण येतात काय येतात तेही पक्ष नेतृत्व तेही पाहतं ना। पण एक तुमच्या समोर उमेदवार अंबादास दानवे म्हणून असले आणि खरंच ते शिंदे सेनेत गेले तर कसं होईल? परत बोला। आणि बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची, ब्रेक नंतरचे अपडेट सौरभ सोबत।